आज आपण एक अशा मंदिराची माहिती घेऊन आलोय जे नदी काठी पण वसलेलं आहे आणि तिथली ना काही कीर्ती पण अशी महान आहे। चला तर पुढे व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे काय नाही। आज आपल्याला योग भेटला होता श्री कालभैरवनाथ मंदिर बहिरवाडी येथे दर्शनासाठी। मंदिराचा परिसर इतका छान होता, इतका सुंदर होता आणि पक्ष्यांची किलबिलाट। मंदिरात दर्शना जाण्याआधी आपण मस्तपैकी आधी आपले पाय धुवून घेतले, कारण काय आलं माहिती का, आपण प्रत्येक ठिकाणी देवस्थानाच्या तिथे जातो, आपले पाय धुतो आणि मग मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करतो। काहीच गर्दी नसल्यामुळे आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालं होतं। पण तिथे एक आजी उभ्या होत्या आणि त्या कोणासंग तरी चर्चा करत होत्या। त्यांचं म्हणणं असं होतं, कालभैरवांचं हे मंदिर आहे ना खूप जुनं आहे, पण ही वरती बांधलेली मूर्ती ही आत्ताची आहे आणि हे खाली जे दिसतंय ते एकदम जुनं आहे म्हणे। खरं मंदिर तर हे खाली आहे म्हणे, पण काय असतं माहिती का, नदीला पूर्णपणे पाणी असल्यामुळं हे मंदिर आहे ना वरती बांधलं गेलं होतं। आता जे स्वामी समर्थांची सेवेकरी त्यांना कालभैरव अष्टक तर माहितीचे, मग 2 मिनिटं आपण पण तिथं बसलो शांतपणे आणि कालभैरव अष्टक संपूर्ण वाचून घेतलं। मंदिराच्या बाबतीत अजून थोडी माहिती भेटली, जर आपण इथली वाळू घरी नेली आणि आपल्या घराच्या कडेकडेनं टाकली की आपल्या घरी साप येत नाही। किती जणांनी इथली वाळू घरी नेली आणि हे केलेलं आहे त्यांनी कमेंट करून सांगा।